वृक्षारोपण म्हणजे निसर्गाशी नाते जोडण्याचा एक अनोखा सोहळा. आज पुरंदर ट्रेकर्स सासवड व निसर्गयोग वाघ डोंगर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने वाघ डोंगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पृथ्वीच्या कुशीत बियांचे बीज रोपण म्हणजे भविष्याचे पल्लव पसरवणे. हे वृक्ष आपल्याला केवळ छाया आणि फळे देत नाहीत, तर आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाला प्रफुल्लित करतात. वृक्षांच्या निळसर पर्णांचा सागर आपल्याला नवे उन्मेष देतो, तर त्यांचे मजबूत खोड आपल्याला स्थिरतेची शिकवण देतात. वृक्षारोपणाच्या प्रत्येक रोपात आपण एक नवीन आशा पेरतो, एक नवीन जीवन निर्माण करतो. या रोपांची मुळे जमिनीशी जशी जोडली जातात, तशीच आपली मुळेही या धरतीशी घट्ट जोडली जातात. चला, आपण सर्वांनी एकत्र येऊन हे वृक्षारोपणाचे पवित्र कार्य करू, कारण हेच आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आधार बनतील. या वन महोत्सवात गुरुकुल अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी संदेश देताना आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादा कोलते म्हणाले, वाघ डोंगर हे सासवडच्या वैभवात भर घालणारं ठिकाण आहे. मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की सासवडचे माजी नगराध्यक्ष कैलासवासी चंदूकाका जगताप यांच्या पुढाकारानं वनमंत्री म्हणून राहिलेले कैलासवासी पतंगराव कदम यांनी विशेष तरतूद करून वाघ डोंगरासाठी वेगळा दर्जा प्राप्त करून दिला, निधी उपलब्ध करून दिला, पाण्याची सोय केली, टाकीची सोय केली, मोठ्या प्रमाणात झाडं लावली आणि सासवडच्या सगळ्या जनजीवनामध्ये, सासवडच्या जीवनामध्ये एक अतिशय महत्त्वाचं असं स्थान या वाघ डोंगरांनी निर्माण केलेलं आहे. आयुष्यामध्ये आरोग्यवर्धक राहण्याची कला ही करेच्या काठी राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या जीवनामध्ये आहे. जीवनाचं महत्त्व, आयुष्याचं महत्त्व, विनोदाचं महत्त्व आचार्य अत्रे साहित्य सम्राट यांनी सर्वांना पटवून दिलेलं आहे. सोपानदेवाची ही भूमी, इथला प्रत्येक माणूस हा सोपानदेवासारखा, आचार्य अत्रेसारखा. समोर पाहिलं तर आम्हाला पुरंदर किल्ला दिसतो, ज्यांच्याकडं जिथं छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. मागच्या बाजूला हात केला तर तुम्हाला मल्हारगड दिसतो. पुढं पाहिलं तर इथून छानपैकी जेजुरीचा गड दिसतो, वज्रगड दिसतो. अशा एका ऐतिहासिक अशा गावात, परिसरात वाघ डोंगराचं सुद्धा महत्त्व तेवढंच आपल्याला वाढवायचं आहे. मला आनंद व्यक्त करावासा वाटतो की इतका निसर्ग, यावेळेस छान निसर्ग आहे, पाऊसही चांगला पडतोय आणि जगामध्ये सगळीकडे सिद्ध झाले. तुम्हाला जर पर्यावरण राखायचं असेल, ग्लोबल वॉर्मिंगमध्ये उष्णतेचं प्रमाण कमी करायचं असेल, तर प्रचंड झाडं लावा. कोट्यावधी झाडं, भारतामध्ये 100-200 कोटी झाडं लावायची मोहीम शासनाने आखलेली आहे. त्यातला एक थोडा सहभाग पुरंदर ट्रेकर्स आणि गुरुकुल करिअर अकॅडमी यांनी सहभाग दाखवलेला आहे. त्याचबरोबर वन खात्याचे अधिकारी इंदलकर साहेब, चव्हाण साहेब यांचाही सहभाग आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, नागरिकांना विनंती करेन, जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, सवड मिळेल, तेव्हा वाघ डोंगरावर या, निसर्गाचा अनुभव घ्या, उत्तम प्रदूषण मुक्त परिसरामध्ये या आणि आपलं आयुष्य वाढवा. अशा एका चांगल्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. मी याचं आयोजन करणारे पुरंदर ट्रेकरचे शिवाजीराव घोगरे, बंडूकाका जगताप, डॉक्टर राजेश दळवी या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर गुरुकुल अकॅडमीचे संदीप आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि हा वनमहोत्सवामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, दारोदारी